तुझे पायी देई मला वास श्रीनाथा पैनाथा. आपण एवढंच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरूंकडे मागणं घालूया, प्रार्थना करूया. कारण गंमत अशी आहे की जीवन विद्या आहे तीन खांबावर आहे. सद्गुरूंचं कार्य, सद्गुरूंनी इतके कष्टाने आणि इतके जबरदस्त ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथांचा अभ्यास आणि साधना अशा तीन प्रकारे त्या तीन खांबावर आपला हा जीवन विद्या आपल्याला स्वीकारायची आहे. म्हणून सद्गुरूंचा सहवास अखंड सुखाचा वास. आता भक्ती मार्गामध्ये आपण खूप तल्लीन झालो. इथे आपल्याला भक्ती मार्गातून आपल्याला भक्ती म्हणजे काय, एकरूप विभक्त नाही तो भक्त. आणि असं भक्ती मार्गातून आपण इथे आता काय केलेलं आहे, सद्गुरूंचं पूजन केलेलं आहे. सद्गुरूंचा सहवास म्हणजे काय, आता कसं आहे का सहवास, एक वाक्य आपल्याला सांगतो. हा सहवास आपल्याला जर मिळायचा असेल आणि अखंड सुवास, सुवास म्हणजे काय, सुवास म्हणजे आनंद. सुवास आला म्हणजे आनंद होतो ना, म्हणजे तो आनंद. म्हणून सद्गुरूंचा वास जो काय आहे, अखंड सुखाचा वास आहे, तो आपल्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी काय करायला पाहिजे, भक्त झालं पाहिजे. आणि भक्त म्हणजे सद्गुरूंशी आपण एकरूप झालो पाहिजे. आणि सद्गुरूंशी एकरूप कसं व्हायचं, तर त्यांना देहासकट आणि त्यांच्याकडे आतमध्ये असणारा ज्ञानरूपी आनंद हा आपल्या हृदयामध्ये त्याला प्रतिष्ठा द्यायची आहे, प्रतिष्ठापना करायची आहे. आता गणपतीचे दिवस आले, आपण काय करतो, प्रतिष्ठापना करतो. खरा गणपती म्हणजे काय, हे ज्ञानरूपी आनंदाचा खजाना, अक्षरशः मी म्हणेल खजाना आहे. आणि तो खजाना आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठ करणं, प्रतिष्ठापना करणं, हा खरा सद्गुरूंचा सहवास आहे. म्हणून सद्गुरू सहवास जर तुम्हाला कुठे मिळवायचा असेल तर कुठे इकडे तिकडे जायची गरज नाही. कारण त्या नामसंकीर्तनामध्येच म्हटलेलं आहे, नाही का, कुठे आता कुठे जायची गरज. खूप 10 दिवसाला गेलो होतो पण काही मिळाला नाही. म्हणून असा सद्गुरूंचा सहवास कुठे मिळेल आपल्याला, सरळ आणि स्वाधी उठते. आपण कुठे बसलेलो आहोत, कुठे, सद्गुरू सहवासामध्ये. आणि इथे जर आपण पाहिलं तर या ज्ञानाचे स्पंद आणि कुठेही लक्ष द्या, तुम्हाला सद्गुरू आणि सद्गुरू, सद्गुरू एके सद्गुरू, म्हणजे ते देह तर आहेतच, पण ज्ञानासकट म्हणजे हे इथे ज्ञानाचं अक्षरशः काय होतं, डायग्नोसिस होतं. आणि म्हणून थँक्यू पटेल साहेब, खूप 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 आनंद दिला. आणि परत एकदा थँक्यू कशामुळे, आपले पाटलांनाही मी थँक्यू बोलेल की माझ्यावरचा लोड जरा कमी करा. त्यांना सांगितलं की मी सर्वसाधारण काय अर्धा तास 15 ते 20 मिनिट बोलेल. कारण परवापासून काय जरा प्रवास झाला ना, की आमची कन्या पण म्हटली काय एवढे तुम्ही कशाला एवढा कळलं पाहिजे बाहेर. असो, कालच राजनाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी उशीर झाल्यामुळे जरा थोडं ठिकाणी आहे. असो, तर इथे सहवास मिळतो म्हणजे काय, आमच्या अभ्यास वर्गाची जी काय टॅग लाईन आहे
ते टॅगलाईन म्हणजे त्याच्यापासून आम्ही सुरुवात करतो. सुरुवात काय? विठ्ठल 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 विठ्ठल. कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात. कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात. कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात. आनंदात आणि ऐश्वर्यात आपण असतोच याचं भान आपल्या मनाला देऊन इथे हे सद्गुरूंच्या ज्ञानाचं चिंतन होत असतं. सद्गुरूंनी सांगितले आनंद म्हणजे काय? आनंद हे माणसाचं स्वरूप आहे. म्हणजे प्रत्येकाचे आनंदात असणं ही माणसाची स्थिती आहे. आनंदाचं स्फुरण होणं हा माणसाचा स्वभाव आहे. आणि आनंदात सर्व ऍक्टिव्हिटी करणं, सगळे व्यवहार करणं आणि कर्म करणं हा माणसाचा धर्म आहे. आजपासून ते इथपर्यंत काय आहे? काय हो? आनंदच आहे. आणि म्हणून असं हे प्रतीला येण्यासाठी तो आनंदाचा आपल्याला काय अनुभव येण्यासाठी काहीतरी एकच ती आहे. आपण कशा करता येतो? आनंद करताना सभा करता येतो. म्हणून आनंद काय सद्गुरूंनी सांगितलं काय समजत नाही. तो अनुभव त्या दिवशी वाचला आणि वाचल्यानंतर असं काय सद्गुरू किती आनंदामध्ये कसे डुंबत असणारे वाक्य सांगितले की बा माणसाचं जीवन हे काय आहे? आनंदाचा डोह आहे. फक्त आपल्याला काय होतं त्याची अनुभूती येत नाही. आणि ती अनुभूती काय येत नाही? कारण त्याचा परिचय नाही. आनंदाची अनुभूती येण्याकरता जी युक्ती पाहिजे, जी त्याची रस आहे ती आपल्याला पकडता आली पाहिजे. म्हणून देव म्हणजे काय? आनंद. आणि सद्गुरूंनी शिल्पकार या ग्रंथामध्ये दिलेला आहे. एक आपल्या डॉक्टर मर्फीचं काय पॅरेग्राफ दिलेला आहे, वाक्य आहे. काय? गॉड म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? आता इथे काय म्हणजे गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोइंग थ्रू यू एव्हरी मोमेंट. प्रत्येक क्षणाला हा जो काही देव आहे, या देव आपल्या देहामधून सतत 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 स्फुरत आहे. गॉड इज लाईफ म्हणजे आपलं जीवन काय आहे, ह्या जीवनाकडे जरा थोडस तटस्थ दृष्टीने पहा. काय आहे जीवन? गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोइंग थ्रू यू. तुमचं जीवन त्या देहामधून सतत क्षणाला प्रसारित होत आहे. It loves to express joy, abundance, peace through you. म्हणजे काय? तो जो काही देव आहे, तिचे काही चैतन्य आहे, तेव्हा ते जे काही जीवन प्रवाहित होत आहे, हे जीवन त्याची टेंडन्सी काय आहे? इट इज कॉल्ड टेंडन्सी ऑफ अ लाईफ और विल ऑफ अ गॉड. म्हणजे त्या देवाची, त्या चैतन्य शक्तीची इच्छा काय आहे? टेंडन्सी ऑफ अ लाईफ म्हणजे जीवनाची इच्छा शक्ती काय आहे? किंवा विल ऑफ अ गॉड, त्या देवाची काय इच्छा आहे की तुम्ही सतत आनंदी 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 आणि आनंदी असलं पाहिजे, ही त्याची इच्छा आहे. मग आता दुःख काय आहे? यापासून ते इथपर्यंत सगळं जे काय आहे ते आनंदात आहे. मग ते आपल्याला का प्रतीला येते? आपण तर कोपरत आहोत. सुख पाहता जावा पाहिजे. आकाशाचा काय बाबा कुठला आनंद आहे? इथे मेघ आहे
काय तर हा जो काही जीवन प्रवाह चाललेला आहे आपल्या देहामधून, त्या जीवन प्रवाहाला जेव्हा तुम्ही विरोध करता, काय लाईक प्रिन्सिपल इज गोइंग टू यू, यू बी नो इट. प्रत्येक क्षणाला हा शब्द पण खूप महत्वाचा आहे. पण इफ यू सेट अप अ रेजिस्टन्स इन युअर माइंड, म्हणजे बहिर्मनामध्ये जर हा प्रवाहित होणारा जो काही आनंदाचा जो काही प्रवाह आहे, जीवन प्रवाह आहे, त्याला जर तुम्ही बहिर्मनामध्ये विरोध केला, मनामध्ये विरोध केला, तर it conventional emotion stirred up into subconscious mind, म्हणजे अंतर्मनामध्ये तो एक गुंता निर्माण होतो. आणि गुंता निर्माण झाल्यामुळे पुढे काय म्हटलेलं आहे, कॉजेस ऑल ट्रबल्स इन युअर लाईफ. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये दुःख का आहे, त्याचं कारण एकच आहे. काय कारण, आपण आपल्या जीवन प्रवाह जो चाललेला आहे, आपल्या वाट्याला जे काही जीवन आलेलं आहे, त्याला आपण आपल्या मनामध्ये, बहिर्मनामध्ये काय करतो, विरोध करतो. आणि विरोध केल्यानंतर इमोशनल जो काही भावनिक गुंता होतो आपल्या अंतर्मनामध्ये, आणि तो अंतर्मनामध्ये गुंता झाला की सगळ्या दुःखाला कारणीभूत ते आहे. डॉक्टर मर्फींचे आहे सद्गुरूंनी याच्यावर खूप छानपैकी दिलेला आहे त्या शिल्पकार प्रकारे. मग आता विरोध काय, कुठे विरोध करतो आपण, चाललेला आहे, आनंद वाहत आहे, पण विरोध का करतो, मनामध्ये एकच विरोध का, म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं वस्तुस्थितीचा स्वीकार करो, तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. वस्तुस्थिती स्वीकारणं हे म्हणजे तुम्हाला त्या जो काही आपल्या ठिकाणी जीवन प्रवाह चाललेला आहे त्याला विरोध न करणं. वस्तुस्थिती स्वीकारा. आता वस्तुस्थिती काय आहे, मला देह मिळालेला आहे, ओके नाही, छानपैकी असा मस्तपैकी, आणि तो स्वीकारायचा आहे. स्वीकारायचा आहे म्हणजे नक्की काय, आणि नाही अजून जरा माझा जर रंग गोरा असताना बरं का, विरोध झाला. अजून जरा माझी उंची जरा थोडीशी जास्त असते ना, कोणासारखी सलमान खान सारखी, बस विरोध झाला. म्हणजे जो काही देह मिळालेला आहे, हा देह इतका आनंदाचा आहे आणि इतका तो सुंदर आहे असं मिळतो त्या स्वीकारा, त्याला विरोध करू नका. दादा खूप छानपैकी सांगतात, सुंदर. विरोध म्हणजे जे आपण आहोत ना ते आपण स्वीकारतच नाही. त्याचं उदाहरण दिलेलं आहे. एखादी स्त्री असते ना आणि तिचे लांब सडक केस असतात, केस कसे असतात, लांब सडक असतात, पण एखादी जरा कुरळ्या केसाची बाई जर तिथून गेली, ती जर सुंदर दिसलेली दिसली, अरे कुरळे केस खूप छान असतात ना, काय छान दिसते आहे, मग काय करेल, काय करेल, कुरळे केस छान आहे, सरळ केस छान नाही, नकार दिला. आणि मग जाईल पार्लर मध्ये, सरळ असणारे केस कुरळे करून, एखादी कुरळे केसाची असेल, छान दिसत असेल तर काय होणार, सरळ तर छानच असतात. म्हणून आपला देह जो त्याच्याविषयी आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा जो आहे तसा तुम्ही देह स्वीकारता, तो खूप सुंदर आहे असं म्हणतात, तेव्हा तिथेच तुम्हाला कशाची, देवाची प्राप्ती होते. सगळे साक्षात परमेश्वर म्हटलं. शरीराकडे या दृष्टीने पाहतो का, तुम्ही एकमेव द्वितीय आहात शरीराच्या अपेक्षेमध्ये, बरोबर ना? आहे का माझ्या नाकासारखं नाक कोणाचं जगामध्ये? एकमेव द्वितीय आहोत. म्हणून हे आहे तसं स्वीकारा.
त्याला विरोध करू नका. नाही असंच झालं तर हे होईल, तसंच झालं, मी अजून उंच असतो तर छान. आणि खरंच या देहाला त्याप्रमाणे स्वीकारलं म्हणजे देहामध्ये तुम्हाला आनंदाचा ढोग आहे ते तुम्हाला अनुभवता येईल. त्यानंतर आपल्या वाट्याला आलेलं परिस्थिती, वस्तुस्थितीचा स्वीकार करा. आपल्याकडे जे जे काही आहे, ज्या ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तूला काय करा, स्वीकारा. स्वीकारा म्हणजे काय, अरे खूप आनंदाचा आहे, खूप छान आहे. आपल्या मनामध्ये काय असतं बरं का, ही जी काही परिस्थिती वाट्याला आलेली आहे ती तुम्हाला अगदी आनंददायी वाटतच नाही. ते कुठेतरी अजून चांगलं काहीतरी घडावं, काहीतरी व्हावं, मग मला आनंद होईल, मग मी सुखी होईल. बरोबर. बघा आपल्या मनामध्ये सतत हा विचार असतो. सुख म्हणजे काय, बघायचं सांगितलं ते काय सांगितलं, सुख म्हणजे काय असतं, जे असतं ते सुख आहे. तुम्ही जे आहात ते सुख आहे. तुमची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये स्वीकारली ती सुख तिथेच आहे. ज्या ज्या व्यक्ती तुमच्या आसपास आहेत, कुटुंब आहे किंवा नातेवाईक आहे, त्यांना पूर्णपणे स्वीकारलेले तुम्ही सुख तिथेच आहे. म्हणून आपल्याला सुख पाहिजे, आनंद आहे. आपल्या मनामध्ये सतत ते भोगवत असतं. ओके, असं घडलं, असं झालं. एक खोल्याचा दोन खोल्याचा ब्लॉक आहे, 4 खोल्यामध्ये गेलो. अजून काय काय, सर्वांनी माझ्या मनासारखं वागलं, बऱ्याच लोकांनी मला मान दिला, मग मी सुखी होईल. डोक्यात काय चाललेलं आहे, असं घडलं, असं परिस्थिती बदलली की मग मी सुखी होईल. आणि मग तुम्ही आता काय, जेव्हा तुम्ही सुखाच्या मागे पडता, ते क्षितिज असतं. जेव्हा तुम्ही सुख मिळवण्याचा प्रयत्न, काय सद्गुरूचे सिद्धांत आहे तो काय, सुख मिळवायचा ज्या क्षणापासून तुम्ही काय प्रयत्न करायला लागला, सुख मिळवण्यासाठी ज्या क्षणापासून तुम्ही प्रयत्न करायला लागलात, त्या त्या क्षणापासून तुमच्या दुःखाला सुरुवात आहे. असं घडेल तर मी सुखी होईल, ते क्षितिज आहे. आपल्याला वाटेल आता मुंबईला गेल्यानंतर तिथे ते क्षितिज भेटेल आपल्याला, आकाश टेकलेलं. आणि गेलो तिथे मुंबईमध्ये, बापरे ते अजून पुढे गेलेलं आहे. आता हेही वाक्य खूप महत्वाचं आहे. काय, अरे तिथं पुढे गेलं, मग आपोआप कुठे पलीकडे क्षितिजाकडे जेव्हा तुमचं तोंड आहे ना, तेव्हा जरा टर्न व्हा, आपोआप टर्न व्हा आणि पुण्याकडे पहा. तुम्हाला काय दिसेल, अरे ते क्षितिज तर पुण्यातच होतं. म्हणून सुख आपल्याला मिळते, तिथे गेल्यानंतर सुख मिळेल, आनंद मिळेल, पण ते आपल्यासाठी हा महत्वाचा आहे. आणि त्याच्याकरता हे सर्व स्वीकारलं पाहिजे. जे वाट्याला आलेले, जी परिस्थिती आहे, जो देह आहे, आपल्याकडे ज्या वस्तू आहेत, त्या पूर्णपणे स्वीकारा. नाहीतर जरा जुनी गाडी झालेली झाली की काय लवडा गाडी झाली, काय चांगली नाही. जुनी साडी पण झालेली झाली की काही नाही. म्हणून सगळ्यात जे काही आहे, सुख कशात आहे, संपूर्णपणे जेव्हा तुम्ही त्या जीवनाला यश म्हणता, होय म्हणता, तेव्हा आपल्या सुखाला सुरुवात होते. आणि सुख मिळवण्याचा प्रयत्न करायला लागले की त्या क्षणापासून दुःखाला सुरुवात होते. परत सांगू वाक्य खूप महत्वाचं आहे.
जेव्हा तुम्ही देहासकट आपल्या जीवनाला, म्हणजे जी काही परिस्थिती आहे, देह आहे, आपल्याकडे वस्तू आहेत बऱ्याचशा, आपल्याकडे इथे व्यक्ती आहे त्यांच्याशी तुमचा डे टू डे संबंध येतो, त्यांना तुम्ही पूर्णपणे जेव्हा स्वीकारता तेव्हा तुमच्या सुखाला सुरुवात होते. आणि जेव्हा तुम्ही सुख मिळवण्याच्या मागे लागता तेव्हा त्या क्षणापासून दुःखाला सुरुवात होते. म्हणून आहे ते स्वीकारा, सगळं वस्तुस्थितीचा स्वीकार करा. आणि तो स्वीकार करून हे एकदा आपल्याला जमलं रे जमलं की वस्तुस्थितीचा स्वीकार झाला रे झाला की पुढे तुम्हाला अगदी नकळतपणे प्रयत्नपूर्वक यशस्वी असं जीवन करतो. वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्यात, सुरेख आकार द्यायची गरजही नाही. जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंदाची अनुभूती येते, सुखाची अनुभूती येते. सांगितलं ना कुठे आहे तो, म्हणून आमची टॅगलाईन आहे काय, कसे आहात आनंदात ऐश्वर्या. अहो ही साधना करा. जेव्हा तुम्हाला त्याची प्रतीती, आता ही साधना म्हणजे काय, आनंदात आणि ऐश्वर्या. आनंद वर्तमान क्षणामध्ये राहा. आनंद कुठे आहे, वर्तमान क्षणामध्ये आहे. म्हणून आनंद आहेच मी, आनंदातच आहे. कारण वर्तमान क्षणामध्ये काही चिंता नाही, काही काळजी नाही, कोणतीही समस्या नाही. आहे का, आता तुम्ही आहात. आता काय करायचं आहे, मध्येच सांगितलं पाहिजे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी, प्रत्येक क्षण हा आनंदाचा आहे. तो उपभोगण्यासाठी त्या ठिकाणी मनाला थोडं स्थिर करायला पाहिजे. म्हणून आता जो काय आत्ताचा क्षण आहे, इथून आता जरा थोडस तुमचं मन गेलं गेलं, आता काय आनंदात आहे. पण अरे बापरे, आता उद्या भाजी कोणती करायची, त्यांच्या कामावर यायचं आहे, अमुक करायचं आहे, तमुक करायचं, गेला आनंद तुमचा. म्हणजे ज्या वर्तमान क्षणामध्ये इथे झोपडी ना, तिथे विचार चाललेले आहेत ना, थांबतच नाही. आणि ते विचार कसे असतात, भूतकाळात, भविष्य काळात, भूतकाळ, भविष्य काळ, भूतकाळ, भविष्य काळ. सद्गुरूंनी काय सांगितलं की तो लंबक जो काही विचाराचा मनाचा चाललेला आहे, तो वर्तमान क्षणामध्ये स्थिर झाला रे झाला ही आत्मसाक्षात्कार तेथेच आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी वर्तमान क्षण, आता काय, आता इथे आपल्याला बोलायचं आहे, इथे आपल्याला मला बोलायचं आहे, तुम्हाला तुम्ही ऐकता त्या ठिकाणी स्थिर व्हा. त्या ठिकाणी तुमचं मन स्थिर झालं रे झालं, तुम्हाला कळेल बापरे आनंद तर तिथेच आहे. सद्गुरू सांगायचे नेहमी, मी श्रवण कसं करायचो, कसं जीवाचा काम करू. म्हणजे मी कुठे आहे, काय आहे, उद्या काय करायचं आहे, नंतर आता काय, सगळं डिलीट. फक्त काय तिथे जे काय आहे ते श्रवण, मन लावून श्रवण. आपलं कसं होतं, सद्गुरू तिकडे बोलत आहेत, वर्तमान क्षणामध्ये राहतच नाही आपण. म्हणून वर्तमान क्षण पकडायचा म्हणजे काय, आता वर्तमान हातात येत नाही लवकर. कसा येत नाही, कारण आला क्षण, आला आला गेला गेला. तुम्ही पाण्यात राहिला तुम्ही, आणि प्रवाह चाललेला आहे, नदीचा प्रवाह, आणि तो नदीचा प्रवाह येतो आहे आणि जातो आहे. तुमच्या जीवनाला म्हणजे तुमच्या देहाला स्पर्श करून जातो आहे. आला आला गेला गेला, आला आला गेला. म्हणजे वर्तमान क्षण पकडायचा कसा, प्रॉब्लेम तोच आहे. तर तो पकडण्याची युक्ती म्हणजे जेव्हा तो प्रवाह चाललेला आहे ना,
पाण्याचा स्पर्श किंवा एखादा पालापाचोळा आला किंवा काहीतरी पायाला काहीतरी हे लागलं ते स्पर्श, ही जी काही अनुभूती आहे त्या अनुभूतीच्या ठिकाणी तुम्ही सावधानी पूर्णपणे घ्या. म्हणजे काय होईल, हे जे काही तुमचा वर्तमान क्षणामध्ये तुम्ही जे काही करत आहात, आता जे काही करत आहात त्याचा पूर्णपणे अनुभूती घ्या. मन स्थिर ठेवून त्याची अनुभूती घ्या. म्हणून खूप दिवसापासून सांगतो आहे काय, प्रत्येक ऍक्टिव्हिटी आनंदाची वाटेल त्याच्यामध्ये खूप सुंदर झाली आणि माझ्यावरचा भार पण कमी, पण आता जरा चांगलं बोलायला लागलं तर परत पण काही नाही झालं. हो, बायको म्हणजे नका. प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये जे करतात श्वासोच्छ्वास चाललेला आहे तिथेच स्थिर राहा. आता काहीच नाही ना, श्वासोच्छ्वास चाललेला आहे, सगळं आनंदाचं आहे. सकाळपासून जे जे काही तुम्ही केलं, ऍक्टिव्हिटी केल्या, डोळे उघडले, पाहिलं, ब्रश केला, पाणी पिले, आंघोळ केली, चहाचा स्वाद घेतला, नाश्त्याचा स्वाद घेतला, इथे चालत आला, चाललं, सगळं सगळं काही ऍक्टिव्हिटी त्या आनंदाच्या आहेत. म्हणून काय सांगितलं सद्गुरूंनी, माणसाचं स्वरूप काय आहे, आनंद. आता हा देह आहे, ह्या देहामध्ये तुम्हाला आनंद स्वरूप म्हणजे काय, ते वजा केले की काही होत म्हणजे गुळाची झेप नाही, ती कोणत्याही बाजूने घ्या थोडंच ना. तसा आपला हा देह आहे, ह्या देहाचा प्रत्येक अवयव पायाच्या नखापासून ते केसापर्यंत सर्व काही आनंद आहे, म्हणजे गोड आहे. काय करायचं, तो गोडपणा अनुभवत आहे, तोच आनंद आपल्या ठिकाणी प्रगट होतो आहे. कशाच्या रूपाने, ऍक्टिव्हिटी रूपाने. बोलण्यात आनंद आहे, चालण्यात आनंद आहे, जेवण करण्यात आनंद आहे, पाणी पिण्यात आनंद आहे, काम करण्यात आनंद आहे. म्हणून प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुम्ही मला फक्त मनाला विचारा, आता सांगूही नका मला, सकाळपासून ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी केल्या ती कोणती दुःखाची होती हो? फक्त खोपडीने ते स्वीकारले नाही, ते सतत असं घडलं की मी सुखी होईल, आता मग आता काय. आणि म्हणून आपल्याला जर आनंद पाहिजे असेल तर मन लावून हे जीवन काय अनुभवा. आपल्या देहामधून हा जीवनाचा प्रकाश जो पडलेला आहे तो प्रकाश अनुभवा. उजेडी राहिले उजेड हो, तेच उजेड झाले. कोण? ज्ञानेश्वर माऊली तेच उजेड झाले, म्हणजे प्रकाशमान झाले आणि मग त्या प्रकाशामध्ये तेच राहिले. आपलं काय चाललेलं आहे, आपल्याला फक्त आनंद पाहिजे, इकडून म्हणायला पाहिजे. देवाच्या परिवरील लोह्या रुपयाशी सहस्रावरी ते तर पैसोनी उपवास करीत काय ज्ञानेश्वर माऊली पटकाले आपल्याला. अरे त्या तिथे भीक मागतो आहे ते जिथे बसलेला आहे तिथे खाली त्याच्यामध्ये सोनं नाणं पैसा संपत्ती सगळं तिथे खजाना आहे आणि त्याच्यावर होतो त्याला तो माहितीच नाही, कारण तिथे पुरलेला आहे. तसा तो अव्यक्त आहे आणि मग काय करतो आहे, सुखासाठी प्रयत्न करतो आहे. द्यावं मला कुणीतरी सुख द्या, बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करा. कुणीतरी पैसे द्या, कुणीतरी भरभराट करा, कुणीतरी मला मान द्या, सन्मान द्या, पद द्या, प्रतिष्ठा द्या. बाहेर भीक मागतो आहे, पण तो कुठे आहे, आतच आहे हो. आणि हा अनुभवण्यासाठी आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आनंदाची आहे अशी आपल्या मनाची स्थिती झाली पाहिजे. पण छान की
चला आता उपासना यज्ञाचा आनंद घेऊया. चला आता जेवायचा आनंद घेऊया. चला आता स्वयंपाक करायचा आनंद घेऊया. चला आता कामावर जाण्याचा आनंद घेऊया. चला आता छान कपडे घालायचा आनंद घेऊया. म्हणून सगळं आनंद आणि म्हणून या ठिकाणी हे आनंदमय वातावरण. एका विषय काय आहे? सद्गुरु सहवास. म्हणजे सद्गुरूंचा सहवास सर्व सुखाचा वास आहे.